आणि मग अर्देशीरनं त्यांच्या हातात लहानशी डेझी दिसली. ती बोबड्या बोलात विनवत होती, ओ नो डॅडी, नो प्लीज, ओ डॅडी. आणि चौधरींना त्यांचा नातू श्रीरंग दिसत होता. यांना आपल्या हातांनी निखाऱ्यात कोंबायचं. केवळ एकमेकांना धीर द्यायला दोघं होते म्हणूनच त्यांच्या हातून ते पुरे झालं, नाहीतर त्यांनी तिला खासच सोडली असती. दोघांनी ती वळवळती बावली निखाऱ्यावर ठेवली. ते कचकडच, पण त्यानं तेव्हाच पेट घेतला. पण सर्व बाजूंनी पेटल्यावरही ज्वालांना तो आकार येत होता. लाल मण्याचे डोळे आगीतूनही त्यांच्याकडे पाहत होते. लहानसे ओठ हालत होते. क्षीण आवाज येत होता, डॅडी डॅडी प्लीज. मग धूर आला आणि दुर्गंधी आली. वर्णन करता येणार नाही अशी दुर्गंधी. पण त्यांनी एका हातानं नाकं दाबून धरली, दुसऱ्या हातानं चिमट्यानं निखारे ढवळले. शेवटी आगीत ते सर्व भस्म होऊन गेलं. अगदी खात्री होईपर्यंत दोघं थांबले आणि मगच घामेजल्या चेहऱ्यानं मागे सरले. आणि तरीही भगतांनी त्या बाहुलीतली जवळजवळ सर्व शक्ती बाहेर खेचली होती. नाहीतर भगत म्हणजे त्या दोघांचं काम अजून पूर्ण नव्हतं. ते दोघं खोलीत वळले. त्यांच्या नजरेला एक विलक्षण भयानक देखावा पडला. डेझी नीला कॉटवरून उतरली होती. पण आता ती डेझी नीला नव्हती, कदाचित मानवीही नव्हती. ती व भगत एकमेकांना सामोरे उभे होते. त्यांच्याकडे भगतांची पाठ होती, पण तिचा चेहरा होता. कसला विद्रूप, भयानक, सैतानी चेहरा. विश्वासच बसत नव्हता की ही केवळ 7-8 वर्षांची मुलगी आहे. मातट रंगाचा, लाल डोळ्यांचा, वासलेल्या जबड्याचा चेहरा, हाताच्या बोटांच्या आकड्या वळलेल्या, शरीर हीव भरल्यासारखं थडथडणारं आणि तोंडातून बदलत्या आवाजात, कधी रांगड्या पुरुषी तर कधी चिरकत्या स्त्रीच्या तर कधी हेंगाड्या आवाजात भगतांना शिव्यांची लाखोली चालली होती. तिच्या प्रत्येक हालचालीबरोबर भगत हालत होते, तिला अडवत होते आणि भगतांच्या मदतीला त्यांना जायचं होतं. अर्देशीरनी चादरीकडे बोट केलं. ते दोघं उठले. चादर उलगडली. दोरी एकानं हातात घेतली. चादर हातात धरून दोघं तिच्या मागे जायला लागले. आले बायचो थेरडे दोघं. आता 7 वर्षाची पोरगी हवी काय तुम्हाला? खेकसता आवाज आला. त्या मागोमाग अर्वाच्य शिव्यांची ओळच्या ओळ. भगत तोंडातून असलाच काहीतरी चमत्कारिक आवाज काढत होते. पुन्हा एकदा ती भगतांच्याकडे वळली आणि त्याच क्षणी दोघांनी मागून तिच्या डोक्यावरून ती चादर टाकली. तो चेहरा नजरेआड होताच गळती लागलेलं धैर्य परत आलं. एकानं चादर गुंडाळली, दुसऱ्यानं दोरीनं चादरीचं मुटकुळं आवळलं. आतल्या आत विलक्षण तडफड तडफड चालली होती. चला, भगतांची आज्ञा झाली. अर्देशीरनं ते तडफड करणारं मुटकुळं उचललं. अर्देशीरांच्या पावलाबरोबर भगत चालत होते आणि मगाच सारख्याच काही क्लिष्ट आणि बाह्यता निरर्थक वाटणाऱ्या स्वरपंक्ती त्यांच्या तोंडून सारख्या निघत होत्या. ते तसेच खाली आले. गाडीची दारं उघडी होती. मागच्या बाजूस भगत, अर्देशीर हातातल्या मुटकुळ्यासह बसले. पुढे चालवायला चौधरी बसले. त्यांच्या शेजारी गोपाळराव बसले. गाडी सुरू झाली. गाडी गुदामापाशी आली. गुदामाचं काळं तोंड उघडं होतं. अंधार. भगत डेझी नीलाला हातात घेऊन खाली उतरले. तुम्ही कोणीही आत येऊ नका, ते म्हणाले आणि तिला घेऊन ते आतल्या काळोखात गडप झाले. चौधरींना त्या रात्री आलेला अनुभव आठवला. त्यांचं शरीर शहारलं. ते, अर्देशीर व गोपाळराव तिघही गुदामाच्या दाराबाहेर उभे होते. आत तर अंधारच होता. दिसत काहीच नव्हतं. पण काही आवाज कानांवर येतो का याचा तिघही कानोसा घेत होते. खस, कपडा सरकवल्याचा आवाज आणि अनवाणी पावलांचा पळण्याचा आवाज. एक घाणेरडा आवाज, चिरका, खसखसता. नीलाला आधी सोड. भगतांचा करडा आवाज. कोणीतरी फिदी फिदी हसलं. अनवाणी पावलं पळायला लागली. मेलो मेलो मेलो, मला जाऊ दे. एक भसाडा आवाज.
आधी नीलाला सोड. भगतांचा तोच तो निर्विकार थंड करडा आवाज. कितीतरी वेळ ती झटापट चालली होती. मध्येच एकदा काहीतरी चमचमत्या हिरव्या डोळ्यांचं ओणव्यावर चालणारं दाराच्या अगदी जवळ आलं होतं. पण मग पुन्हा ते मागे अंधारात खेचलं गेलं. हसणं, रडणं, फिसकारणं, गुरगुरणं, किंचाळणं, चित्कारणं सर्व काही चाललं होतं आणि एका क्षणात सर्व शांतता झाली. दाराकडे अनवाणी पावलं सावकाश अडखळत येत होते. गुदामाच्या दारातून लहानशी नीला बाहेर आली. दाराबाहेरच भांबावून उभी राहिली आणि त्याच वेळी अर्देशीरना डेझीज बाहेर आल्यासारखी वाटली. नीला, गोपाळराव पुढे होत म्हणाले, ये बाळ इकडे. बाबा, नीला मुसमुसत म्हणाली आणि गोपाळरावांना येऊन बिलगली. पण अर्देशीरच्या नजरेतली डेझी गुदामाच्या दारापाशीच रेंगाळली होती. डेझी डार्लिंग. अर्देशीरनं प्रेमातिशयानं तिच्या नावाचा उच्चार केला. ओ डॅडी. एखाद्या धुलीकणासारखी तरंगत ती प्रतिमा त्यांच्याकडे आली. त्यांच्या पुढे केलेल्या हातात विसावली. ओ डॅडी, आय एम सो हॅपी नाउ. एव्हरीथिंग इज परफेक्टली ऑल राईट नाउ. गुड बाय डॅडी. एक क्षणभर अर्देशीरनं आपल्या गालांवर लहानसे ओलसर ओठ टेकल्याचा विलक्षण सत्याभास झाला आणि मग ते एकटे होते. पण त्यांची मनोमन पुरी खात्री झाली होती की त्यांची लाडकी डेझी त्या भयानक यातना चक्रातून कायमची सुटली होती. उरावरचं केवढं तरी ओझं उतरल्यासारखं त्यांना त्या क्षणी हलकं वाटलं. हे सर्व भगतांनी केलं. भगत, त्यांचं काय झालं? गुदामात जाण्यासाठी त्यांनी एक पाऊल उचललं सुद्धा, पण मग त्यांना भगतांची आज्ञा आठवली. काही झालं तरी आत येऊ नका, बाहेरच थांबा. गुदामाच्या दाराकडे पाहत ते बाहेरच थांबले आणि मिनिटभरातच आतून भगतही सावकाश बाहेर आले. त्यांचा चेहरा ओढलेला होता, कपाळावर घामाचा ओलावा होता, पावलं किंचित रखडत होती. चौधरी, गुदामाचं दार लावून टाका. गोपाळराव, नीलाला यापुढे कोणताही त्रास होणार नाही. अर्देशीर, तुमचं समाधान झालं? होय भगत. ठीक आहे, आता आपण आपापल्या स्थानी जाऊ. उद्या दुपारी एकत्र येऊ. तोपर्यंत नमस्कार. काही न बोलता ते बंगल्याच्या दिशेनं गेले. गुदामाचं दार लावता लावता चौधरी म्हणाले, चला गाडीत बसा, मी तुम्हा दोघांना तुमच्या घरी सोडतो. 12 वाजून गेले होते. गाडीचा लाल दिवा दिसेनासा झाला. गुदामाच्या दाराच्या फटीतून काहीतरी बाहेर पाहत होतं. एवढ्यात हातून सुटलेल्या सावजाबद्दल चरफडत होतं. प्रकरण 26. गोपाळराव झाल्या प्रकाराबद्दल मनात नवल करत घरी गेले. नीलाचा तो विकार ही जशी एक अगम्य अतर्क्य गोष्ट होती, तशीच तिची सुटकाही होती. गाडीतून उतरताना त्यांनी अर्देशीरचे मनापासून आभार मानले. अर्देशीरनंच नेट लावला होता म्हणून नीलामागचा त्रास संपला होता. अर्देशीरांच्या मनाची अवस्था चमत्कारिक होती. काही वेळापूर्वी त्यांनाही एक विलक्षण उत्कट अनुभव आला होता. शब्दात मांडण्यासारखा नाही, कोणाला सांगण्यासारखाही नाही. डेझीचा आत्मा त्या यातना चक्रातून सुटला होता. पण अगदी शेवटच्या क्षणी त्यांची लहानशी डेझी जड शरीर रूपात काही क्षण त्यांच्या हातात विसावली होती. त्यांच्या गालांवर आपले लहानसे ओठ क्षणभर टेकवून मग ती त्यांचा निरोप घेऊन गेली होती. कायमची. सुखांत पण काळीच पिळवटणारा शेवट. आणि आता यापुढच्या प्रकारात त्यांना काय स्वारस्य होतं? तो एक प्रकारचा अँटी क्लायमॅक्सच होता. पण निदान मन गुंतवून ठेवण्यासाठी तरी त्यांना त्यात भाग घेत राहिलंच पाहिजे. एकटे चौधरीच असे होते की ते यात व्यक्तिगत गुंतलेले नव्हते, पण त्यांना असं वाटत होतं की खरा संघर्ष, खरा झगडा अजून व्हायचाच आहे. अर्देशीर चौधरी आणि भगत चौधरींच्या वरांड्यात बसले होते. वेळ दुपारच्या 4:30ची होती. तुम्ही दोघं एखादी मोठी कामगिरी संपवल्याच्या, सर्व काही आटोपल्याच्या आविर्भावात आहात. आल्या आल्या भगत म्हणाले, कालची फक्त सुरुवात होती. खरं काम अजून पुढंच आहे. तेव्हा सावधपणा यत्किंचितही कमी होऊ देऊ नका. त्याचे 2 मार्ग काल बंद केलेत.
नीलाच्या शरीरावर वा मनावर यापुढे कोणतंही आक्रमण होणार नाही. दुसरी वाट त्या बाहुलीतून होती. ती बाहुली ही आता नाश पावली आहे. पण म्हणजे सगळ्या वाटा बंद झाल्या असं मुळीच नाही. माणसाला स्वतःच्या मनाच्या दुर्बलतेची, कच्चेपणाची कल्पना नसते. माणसाच्या मनाचं संरक्षक कवच अभेद्य कधीच नसतं. स्वार्थाच्या, लोभाच्या, मोहाच्या, गर्वाच्या कितीतरी फटी त्यात असतात. विरोधी शक्ती जर पुरेशी प्रभावी असेल तर तिला सहज प्रवेश मिळतो. कोणीही सुखरूप नाही. सांगण्याचा मुद्दा हाच की ते येईल, ते कोणत्याही रूपात येईल. अगदी ओळखीच्या, परिचित माणसाच्या रूपानंही येईल. भगत, मी एक विचारू का? चौधरी म्हणाले. तुमच्या म्हणण्याप्रमाणे हा जर एखाद्या पापी दुष्ट शक्तीविरुद्ध झगडा असेल तर आपल्या उपासना, दैवतांची, संत महात्म्यांची मदत आपल्याला घेता येणार नाही का? तुम्हाला तसं काही करावंसं वाटलं तर अवश्य करा, भगत म्हणाले. मात्र त्यांनी त्या दोघांना हे सांगितलं नाही की ज्यांची पूजा अर्चना साधना ते करत होते ती दैवत इतकी रागीट आणि मत्सरी होती की परंपरागत देवांना नमस्कार केलेला सुद्धा त्यांना खपला नसता. भगतांच्या बोलण्यात ब्रह्मा, विष्णू, महेश, राम, कृष्ण इत्यादी देवांची नावं सुद्धा कधी येत नसत. माझा मार्ग वेगळा आहे. मला मदत लागते पण ती वेगळी असते. आज रात्री आल्यावर मी त्या गुदामात जाणार आहे. चौधरी, तुमच्याकडे आता असं काम आहे की 3 वाडीत जिथं हे प्रकार घडले आहेत त्या ठिकाणांवर लक्ष ठेवायचं आणि ज्या ज्या कोणाला या भयानक प्रसंगांचा अनुभव आहे त्यांनी सावध राहायचं. खरं म्हणजे सर्वांनाच सावध राहण्याचा इशारा देणं चांगलं, कारण की पशु मरायला घातला की शेवटच्या क्षणी एक अखेरची धडपड करतो. तो फटका कोणाला तरी बसायचा. पण आमची प्रत्यक्ष काहीच मदत लागणार नाही तुम्हाला? नाही. त्यांचं बोलणं इथेच संपलं. नंतर भगत उठले आणि मागच्या पश्चिमेकडे उघडणाऱ्या वरांड्यात एकटे जाऊन बसले. अर्देशीर पक्के धार्मिक वृत्तीचे होते. काही समस्वभावी लोक एकत्र आणून रात्री भजनाचा कार्यक्रम आखण्याचं त्यांनी ठरवलं. चौधरी स्वतः जरी नास्तिक नव्हते तरी एकूण रूढी, आचार, परंपरा इत्यादी पाळण्याकडे त्यांचा कल कमीच होता. जरासा विचार करून त्यांनी निलेश्वराचा पुजारी दिनकर, जुन्या मशिदीचे इमाम शौकत अली आणि चर्चचा फादर मायकेल यांना एकाच आशयाचे निरोप पाठवले. गेल्या काही दिवसात 3 वाडीत काही चमत्कारिक, शंकास्पद, धोक्यांचे प्रकार घडलेत. त्यातील काही अतर्क्य, मानवी बुद्धी पलीकडचे वाटतात. अशा वेळी मानवानं आपल्या देवाची मदतीसाठी करुणा भाकणं नैसर्गिक आणि योग्यच आहे. सर्वांचा एकत्रित प्रयत्न जास्त परिणामकारक ठरेल. तेव्हा आपल्या धर्माप्रमाणे जे काही पवित्र वचन असेल त्याचं पठण आज रात्री 11 नंतर 2-3 तास तरी करावं. सहकार्याची विनंती आहे. निरोप पुरेसा बोलका पण कोणालाही डिवचणारा नव्हता. बातम्या कर्णोपकर्णी व्हायला काहीच वेळ लागत नाही. 3 वाडीतली ती रात्र विविध कारणांनी अविस्मरणीय ठरली. कोणताही सणवार, पवित्र तिथी काही नसताना सर्वत्र त्या रात्री धार्मिक कार्यक्रमांना भरती आली होती. निलेश्वराच्या मंदिरात ब्रह्मवृंद वेदसूक्त पठणास बसला होता. चर्चमध्ये फादर मायकेल आणि मिशनमधले लोक रात्री बराच वेळ बायबलमधल्या प्रार्थना वाचत होते. कॉयरमध्ये पियानोसह गात होते. जुन्या मशिदीत एकटे इमाम शौकत अली कुराण पठण करत होते. शनिवारी रात्री जमणारी भजनी मंडळी आज रात्री जमली होती. त्यांनी ज्ञानबा तुकारामचा गजर लावला होता. देवीच्या देवळात अंगात येणारे नाचत होते. इतरत्र कुठे गोंधळ जागवला जात होता. कुठे गुरुचरित्राचं वाचन चाललं होतं. सर्व 3 वाडीतूनच जणू काही एक गुप्त अंतःप्रवाह वाहत होता आणि त्यानं सर्वांच्या मनाला असं वर उचललं होतं, तोललं होतं. शुद्ध अशुद्ध, चांगलं वाईट, पुण्य पाप, पवित्र अपवित्र, मंगल अमंगल, सद्गुणी दुर्गुणी या 2 प्रवृत्तींचा संघर्ष होता. आणि कोणत्या न कोणत्या खोलवरच्या पातळीवर मानवाचं मन त्या आलेल्या साधेनं जागवलं होतं. सर्वांची मनं, सर्वांचे विचार एकाच समांतर दिशेला वळले होते. ही गोष्ट सत्य आहे. 11:15च्या सुमारास भगत आपल्या खोली बाहेर पडले. ही खोली परकी होती, पण त्यांच्या स्वतःच्या घरातून ते बाहेर पडले असते तरी इतक्याच निर्विकारपणे मागे एकदाही वळून न पाहता बाहेर पडले असते.
त्यांच्या मनात कोणताही भ्रम नव्हता. ते पुन्हा परत न येण्याची शक्यता जाणून होते. आसक्ती कशावर नव्हतीच, तेव्हा वियोगाच्या खेदाचा प्रश्नच नव्हता. मात्र मनात एका गोष्टीचा खेद होता, त्यांची जागा घ्यायला त्यांनी आणखी कोणाला तयार केलं नव्हतं. तसा प्रयत्न केला होता, पण योग्य माणूसच त्यांना सापडला नव्हता. अर्थात झाडाच्या सर्वच फांद्यांना फुलं येत नाहीत, पण त्यांची ही काही एकमेव शाखा नव्हती. अनेक देशात, अनेक शहरात असे भगत होते. त्या शाखा वाढतच होत्या. त्या बाजूनं जास्त विचार करण्यात अर्थ नव्हता. स्नान आणि पठण झाल्यावर मग ॲटॅची मधली ती शाल त्यांनी काढली होती आणि खांद्यावरून पांघरली होती. उत्तम कशिदा, मुलायम स्पर्श. गुदामाच्या कुलपाची किल्ली हातात होती. ते बाहेर मोकळ्यावर आले आणि थांबले. अगदी लांबवरून भजनाचा सूर कानावर येत होता. मध्येच पडघमचा खर्जातला कंपही जाणवत होता. वरच्या तारांकित आकाशाकडे पाहून ते जरासे हसले आणि पुढे निघाले. गुदामाच्या फटीला डोळा लावून ते बसलंच होतं. भगत येताना त्याला लांबवरून दिसले. त्याची हालचाल अस्वस्थतेची होती. भगत जसजसे पुढे आले तसतसं ते मागे मागे गेलं. त्यांनी जेव्हा गुदामाचं दार उघडलं तेव्हा ते पार मागच्या एका अगदी अंधाऱ्या कोपऱ्यात दडून बसलं होतं. भगतांनी हातातली जाडसर मेणबत्ती पेटवली. काही व्यत्यय आला नाही तर ती सहज 3 तास पुरण्यासारखी होती. मेणबत्ती हातात धरून ते आत आले. आपल्या मागे त्यांनी दार ओढून घेतलं आणि मग मेणबत्ती ठेवली आणि ते पुढे गेले. गुदामाच्या बरोबर मध्यभागी जाऊन उभे राहिले. अगदी स्तब्ध उभे राहिले. काही वेळानं त्यांच्या तोंडून एकच एक शब्द पुन्हा यायला लागला. त्यांच्या आवाजात चढ उतार होत होता. उच्चारातली कठोरता मार्दवता बदलत होती. उच्चारातलं अंतर कमी जास्त होत होतं. असं वाटत होतं की ते कोणती तरी एक लय पकडायचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आपला प्रयत्न अखंडपणे चालू ठेवला. फिरत्या आरशाचा कवडचा क्षण मात्र डोळ्यांवर लक्कन संपून जावा तसा मध्येच एकदा सर्व गुदामभर अनुनादाचा एक झंकार उठला. पण तो क्षण गेला. त्या एका क्षणी कोपऱ्यात दडलेलं ते विलक्षण अस्वस्थ झालं होतं. पण काही वेळातच भगतांना ती लय पुन्हा नेमकीच सापडली. त्यांचा आवाज चढला नव्हता, पण आता त्यात एक विलक्षण खोली आली होती. दोरीला लावलेल्या लंबकाचा आवर्तन काल सापडला तर त्या लयीत दिलेल्या लहान लहान धक्क्यांनी सुद्धा त्याचा झोका कितीतरी पटींनी वाढत जातो. गुदामातला सर्व अवकाशच त्या लयीत सापडला होता. त्या लहरींनी ढवळला जात होता आणि कोपऱ्यात दडलेलं ते कितीही प्रयत्न केला तरी मागे राहू शकत नव्हतं. प्रवाहात सापडलेल्या कणासारखं शेवटी ते सावकाश गुदामाच्या मध्यभागी आलं. भगतांची नजर त्याच्यावर होती, पण त्यांना माहीत होतं की हे काही महत्वाचं नाही. हे काहीतरी कनिष्ठ जातीचं दारावरच्या कुत्र्यासारखं आहे. बाह्य आकाराला त्यांच्या दृष्टीनं काहीच महत्व नव्हतं. किंबहुना त्यांची नजर त्याचा बाह्य मानव सदृश्य पण विकृत आकार पाहतच नव्हती. ती त्याच्या अंतरंगाचा वेध घेत होती. आणि ते मर्म सापडताच त्यांनी आपल्या शब्दांना अशी काही एक विलक्षण फिरकी आणि फेक दिली की ते एखाद्या चरकात घातल्यासारखं पिळलं गेलं. काहीतरी मोडतोड झाली असेल, काहीतरी इजा, जखम, यातना, क्लेश, बाधा झाली असेल, काहीतरी आर्त हाक गेली असेल. ती हाक योग्य तिथे पोहोचली. त्या हाकेला प्रतिसाद आला. त्या कुत्र्याचा धनी गुदामात हजर झाला आणि भगतांचं अंग शहारून उठलं. कारण शेवटी ती वेळ आली होती. तो आला, तो मानवी रूपातच आला. गुदामाचं दार उघडून आत आला. रस्त्यावरचा कोणीतरी अभागी पथिक या क्षणासाठी पकडलेला. तो आला, दार लावून दाराला पाठ लावून उभा राहिला आणि भगतांकडे पाहत फिदी फिदी हसायला लागला. गडगडाटासारखं हास्य. सारं गुदाम पार दणाणून सोडणारं क्रूर, राक्षसी, अमानवी, जीव घेणं हास्य. भगत, त्याला तू डिवचायला नको होतस, तो म्हणाला.
आता मी तुला त्याच्या स्वाधीन केलं की तो तुझे फार हाल हाल करीन बघ. भगतांनी तोच तो मगाचा आवाज त्याच लयीनं पुन्हा एकदा विलक्षण रीतीनं उलटा पालटा केला. गुदामाच्या मध्ये जे काही होतं त्याच्या अक्षरशः चिंदड्या उडाल्या. दारापाशी उभा असलेल्याच्या तोंडावरचं आसुरी हास्य एका क्षणात पुसलं गेलं. भगतांची धारदार प्रशिक्षित तीक्ष्ण नजरही क्षणभर बोथट झाली. डोळ्यांसमोर एक लखलखाट झाल्यासारखा वाटला. मनाची एकाग्रता ढासळली, तोल गेला. विलक्षण प्रयत्नांनी त्यांनी पुन्हा नजर सावरून तोलावर आणली, पण तेवढ्या अवधीत ते परिवर्तन होऊनही गेलं होतं. खरोखरच टाळता आलं असतं का याची त्यांना शंकाच होती. तो माणूस आता वेडावाकडा कोपऱ्यात पडला होता आणि गुदाम त्यांनी भरलं होतं. ते रडत होते, ओरडत होते, किंचाळत होते, कणत होते, विवळत होते, हेल काढत होते आणि चारी बाजूंनी त्यांच्यावर एकवटत होते. सर्वांचे डोळे आतून लाल पिवळ्या प्रकाशानं रसरसून उठले होते. विमान अपघातात मरण पावलेल्यांची कलेवरं, अकाली मृत्यूच्या खाईत पडलेले आत्मे अनवधानानं किंवा राग, द्वेष, संताप, सूड या भावनांच्या आहारी गेल्यानं त्याच्या कचाट्यात सापडले होते. आणि त्या स्मृतीत साठवलेली त्यांची शरीरच आता साकार झाली होती. आकार तेच होते, पण द्रव्य ते नव्हतं. वेगळं होतं, घातकी होतं, दाहक होतं. असे ते सर्व बाजूंनी त्यांच्यावर एकवटत होते. भगतांनी अंगावरची शाल उतरवून हातात घेतली, हवेत हलवली आणि तो एकच एक प्रकांड शक्तीनं भारलेला उच्चार केला. दक्षिण द्वारातून आलेले, शालीत गोठवले गेलेले अमानवी आकार त्या एका शब्दासरशी मुक्त झाले. ते खऱ्या अर्थानं अमानवी होते, वेगळ्या सृष्टी चक्रातले होते. मानवी कल्पनांशी त्यांचा काडीचाही संबंध नव्हता. त्यांच्या खेरीज इतर सर्व ते त्यांचे शत्रू आणि म्हणून नाशास योग्य हा एकच त्यांचा नियम. भगतांच्या आसपासची जागा पाहता पाहता मोकळी झाली. क्षणभर ताट झालेलं भगतांचं शरीर सैल पडायला सुरुवात झाली. पण काहीतरी चुकलं होतं. ही सडकी, नासकी, जळकी, होरपळलेल्या मांसाची दुर्गंधी जात कशी नव्हती. श्वास अजून छातीत गुदमरल्यासारखा का वाटत होता? कारण त्या जळक्या आकारांची सरशी होत होती. त्यांच्यातलं पापाचं हलाहल, त्यांच्यातली तुष्टतेची विकृती, त्यांच्यातला सूड मत्सराचा अंगार हा सर्वाला पुरून उरला होता. भगतांनी जबरदस्त धोका पत्करून घडवलेलं एक अस्त्र बोथट होऊन खाली पडलं होतं, अपयशी ठरलं होतं. अर्थात ही शक्यता त्यांनी गृहीत धरली होती. घटनात कोणती अपरिहार्यता होती हे त्यांना आता समजलं होतं. त्यांच्या भगत शाखेला फूल आलं होतं. तेच ते फूल होतं. तेच या शाखेचा शेवट होते. केवळ या आणि याच एका क्षणासाठी त्यांची जोपासणी, शिक्षण, घडण, साधना झाली होती. सर्व बाजूंनी सैतानी आकार झेपावत होते. अवकाश झाकोळून जात होता. 3 वाडीत पारायण, अभंग, भजन, प्रार्थना, कुराण, गुरुस्तोत्र म्हणणाऱ्यांना एक क्षणभर भोवंड आल्यासारखं झालं. ज्योत क्षणभरच मंदावली. पण भजनाचा सूर पुन्हा लागला, पहिल्यापेक्षा जोरानं लागला. ज्योत पूर्ववत तेजपुंज झाले. एका कठोर हास्यासह भगतांनी आपली नियती स्वीकारली. जेव्हा आता सर्वस्व पणाला लागलं होतं, तेव्हा आता सर्व बंधनं गळून पडत होती. सर्व मर्यादा ओलांडल्या जात होत्या. इतका वेळ ते आपलं मानवी शरीर सांभाळून आपल्याला उपलब्ध असलेल्या शक्तींचा मर्यादित, संयमित वापर करत होते. शक्तीला मर्यादा नव्हती. मर्यादा होती ती शक्तीच्या वाहकाला, पात्राला, त्याच्या क्षमतेला होती. 5 अँपियरसाठी बांधलेल्या वलयातून 1000 अँपियरचा शक्तिस्रोत गेला तर वलय जळून जाईल. पण एक मोठा पण होता. वलय कितीही दुर्बल, अकार्यक्षम असलं तरीही 1000 अंश सेकंद का होईना, पण तो प्रचंड शक्तिस्रोत त्यात सामावून राहीलच. भगतांना तेवढा सहस्रांश सेकंद पुरेसा होता. त्या विशाल शक्तिस्रोताच्या वहनासाठी आता भगत सिद्ध झाले. सर्व विचार, सर्व स्मृती, सर्व आशा आकांक्षा, सर्व नाती, मानवी समाजाला जखडणारे सर्व बंध गळून पडले. सर्व पाश तुटून गेले. मन संपूर्ण निष्काम, निर्बंध, पारदर्शक झालं. गुरूंच्या शिकवणीत हा अंतिम क्षण नेहमीच हिशोबात धरला गेला होता.
मनात इच्छा येताच शरीरातला सर्व ताण गेला. मन तयार झालं. आवाहनाचा एक उच्चार आवश्यक होता. कुठेतरी काळ फिरेल, दाहक आणि अमोघ शक्ती त्यांच्यावर एकवटेल. बाह्य पंच ज्ञानेंद्रियांबरोबर इतरही सर्व सुप्त ज्ञानेंद्रिय संवेदनांना खुली होतील. मेंदूचा न वापरलेला अर्धा भाग वापरात येईल. मज्जापेशींचे कोट्यावधी नवे सांधे गुंफले जातील. त्या ग्राहकावर विश्वशक्ती आदळेल. परावर्तित संस्कारित होऊन पुन्हा दशदिशांना फाकेल आणि वाटेत जे जे येईल त्याचा स्वाहाकार करत जाईल. लेसरच्या लखलखत्या लहरीसारखी लक्षांश सेकंदच ती प्रखर लहर टिकेल, पण तेवढं त्याच्या संपूर्ण निप्पातास पुरेसं होतं. मागे भगतांचा जड देह चुरमडून वितळून राख होऊन जाईल, पण त्यासाठीच तर त्यांना गेलं अर्धशतक घडवण्यात येत होतं. मानवावरचं हे सर्व भक्षी, सर्व संहारक संकट निवारण्यासाठी. भगतांनी दोन्ही हात वर केले. त्या उच्चारासाठी खोल श्वास घेतला. अरे थांब. एक हाक आली. अतिपरिचित प्रिय आवाज. 50 वर्षांपूर्वी त्या आवाजानं हीच हाक देऊन त्यांना मृत्यूच्या काठावर थांबवलं होतं. आता पुन्हा तीच हाक आली होती. पहिल्या भगतांची, त्यांच्या गुरूंची हाक. तेव्हासारखेच आताही ते एका भयानक गर्तेच्या काठावर उभे होते. हे खरं होतं की काही सैतानी किमया होती? त्यांनी हात सावकाश खाली घेतले. थांब. ही आज्ञा त्यांना होती, प्रत्यक्ष काळालाही होती. झेपावणारे सैतानी आकार अर्ध्यावरच गोठले गेले होते. भगत मागे वळले. हा चंदेरी प्रकाश नुसत्या मेणबत्तीचा खास नव्हता. आणि शेजारीच ते पहिले भगत उभे होते. तोच तो परिचित चेहरा. आणि ते एकटे नव्हते. त्यांच्या मागे दुसरे, त्यांच्या मागे तिसरे, रांगच्या रांग, अस्पष्ट होत जाणारी, नजरेच्या अंतापर्यंत पोहोचणारी. सर्व शक्तिशाली पुरुष, एकाहून दुसरा बलदंड. आता नाही का तुला माझी आठवण झाली? गुरु विचारत होते. एकदा मला आपण ते कृत्य निषिद्ध दर्शवलं होतं. त्यावेळी ते निषिद्ध होतं, आता नाही. आता आम्ही पाहतो. आणि भगत काही बोलायच्या आत ती रांग पुढे सरकली. पण म्हणजे ते घातकी आकार झेपावत असतानाच मधल्या काही सहस्रांश सेकंदातच हे झालं. कारण एका क्षणी ते झेपावताना दिसत होते, दुसऱ्या क्षणी ते नाहीसे झाले. रात्री 12:02 सर्व 3 वाडीभर तो धरणीकंप जाणवला. भजनाची लय पुन्हा एकदा क्षणमात्र विस्कटली गेली होती, पण ती पुन्हा पूर्वीपेक्षाही जोमानं पकडली गेली. आवाज एकदम खुला झाला. जणतकार घुमून उठले. ज्यांना जाणवत होतं त्यांना जाणवलं की एवढ्यात काहीतरी झालंय, काहीतरी फार चांगलं, फार शुभ. गुदामात भगत एकटेच उभे होते. मेणबत्ती शांत तेजानं प्रकाशत होती. दुर्गंधी, अमंगळ अस्तित्व, झपाटणारे आकार सर्व गेलं होतं. भगतांचा निरोप घ्यायला कोणी थांबलं नव्हतं. किंबहुना कोणी मागे वळूनही पाहिलं नव्हतं. आणि भगतांची ती कल्पनाही नव्हती. त्या शक्ती संपताच मन आपोआप शुद्ध होऊन गेलं होतं. शरीरातली सर्व शक्ती पूर्ववत झाली होती. भगत वळले आणि हातात मेणबत्ती घेऊन बाहेर आले. सैतान प्रकरण 27. भगतांना दिवस आणि रात्र सारखीच होती, पण विनाकारण विसंगत वर्तन करून स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायची त्यांची इच्छा नव्हती. म्हणून ते सकाळपर्यंत थांबले. सकाळच्या पहिल्या भेटीतच ते चौधरींना म्हणाले, चौधरी, माझं इथलं काम पूर्ण झालंय. आता 3 वाडीत कोणालाही कसलाही त्रास होणार नाही. मी आता जातो. चौधरी नवलानं म्हणाले, पण मग लागलीच त्यांनी स्वतःला सावरलं. भगत, उपकार मांडण्याचा औपचारिकपणा मी दाखवणार नाही. मला यातलं काही समजत नाही, पण 1-2 प्रश्नांची उत्तरं द्याल का? खुशाल विचारा. तुम्ही गुदामात काल रात्री एकटेच होतात? नाही, माझ्या मदतीला कोणी होतं. तुम्हाला काल धोका होता? हो, होता. खरा धोका होता. एवढं पुरे झालं.
एक उसासा सोडून चौधरी म्हणाले, चौधरी, तुम्ही फार समंजस आहात. मी तुम्हाला एवढं सांगतो, माझं नाव भगत आहे, पण ही एक पीठ परंपरा आहे. माझ्या गुरूंचं नावही भगतच होतं, त्यांच्या गुरूंचं नावही भगतच होतं. मला माहीत नाही ही शृंखला भूतकाळात किती मागेपर्यंत जाते ती. माझ्या अनेक गुरूंनी मला ऐनवेळी सहाय्य केलं. मला वाटलंच होतं मला त्यातलं काही समजणार नाही असं. भगत वळले, पिशवी खांद्याला लटकवली, आट्याचे हातात घेतले आणि काही न बोलता वरांड्याच्या पायऱ्या उतरून ते त्यांच्या वाटेनं गेले. सकाळी सकाळी घाई गर्दीनं त्यांना चांगली बातमी सांगायला आलेल्या अर्देशीरना चौधरी वरांड्याच्या पायऱ्यांवर तळपत्या पूर्वेकडे पाहत उभे असलेले दिसले आणि अर्देशीरची बातमी चौधरींना आधीच समजली होती. सैतान, लेखक नारायण धारप. समाप्त.